आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. मॅडम. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते नमस्ते मॅडम. सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जा आत्मा रेखी. नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी, या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात. आपलं सगळ्यांचं अगदी अंतर्मनापासून स्वागत आहे. युट्यूबवर अनेक सन्माननीय सदस्य आजचं सेशन बघत आहेत. आपल्या सर्वांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणेल. या ब्रह्मांडीय ऊर्जेने आमच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, आपल्याला सुद्धा देणार. अशीच आपण प्रार्थना करूया. आणि आपल्याला असेच व्हिडिओ बघायचे असतील, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ऊर्जेबद्दल जाणून घ्यायचं असेल, रेकी बद्दल जाणून घ्यायचं असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप नंबर फक्त मेसेज करिता आणि ग्रुपची लिंक दिलेली आहे. आपण नक्कीच ग्रुप जॉईन करू शकता. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट नेहमीच अनेकांच्या सेवेसाठी, ज्यांना गरज आहे त्यांच्या सेवेसाठी तत्पर असते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच सर्व ग्रुप. एवढं लक्षात असू द्या. आमचा ग्रुप सर्वांसाठी नेहमी तयार असतो. कुठे रेकी हवी असेल आणि एकमेकांसाठी कार्य करण्यासाठी तयार असतो. तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा लव्ह बॉन्डिंग मध्ये कशा प्रकारे मदत करते हे आज आपण जाणून घेणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होऊन आपल्याला आपल्या आयुष्यामधील नातेसंबंध सुधारावायचे आहेत. हे आपण अनेकदा जाणून घेतलं आहे. आज शब्द वेगळा वापरलेला आहे, लव्ह बॉन्डिंग. यस, ते प्रेम, ते निखळ प्रेम, तो प्रेमाचा झरा माझ्या हातून व्हावा, यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा, ही युनिव्हर्सल ऊर्जा आपल्याला कशी बरं मदत करते हे आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे आमच्या अनेकांच्या आयुष्यामध्ये आमचे रिलेशन उत्कृष्ट करण्यासाठी या ऊर्जेने आम्हाला मदत केलेली आहे. आणि असेच रिलेशन कसे बरं घडून येऊ शकतात, काय बरं त्यामागे सायन्स आहे. आणि मी वारंवार म्हणते आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. अनेकांच्या शेअरिंगसह आजचं सेशन होणार आहे. तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी याबद्दल कोणाला जाणून घ्यायचं आहे? आजच्या सेशन मध्ये नवीन सदस्य आहेत का? आहेत. तर नवीन सदस्य कृपया मी टाईप करा, म्हणजे मला कळेल आजचं सेशन आपण कशा प्रकारे घ्यावं. ओके 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 ओके. येस, म्हणजे कुठेतरी ऊर्जेबद्दल, ऊर्जा म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यावंच लागेल. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मी जेव्हा जेव्हा म्हणते, अनेकांना वाटतं मॅडम ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, काय कुठे काही जादू आहे, काय कुठं काही बाबा लव बॉन्डिंग म्हणताय तुम्ही, नातेसंबंधामध्ये छान करायचं म्हणताय, कुठं काही जादूटोना आहे का, कोणाला वशीकरण वगैरे करायचं आहे का? बिलकुल नाही, 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 नाही. ब्रह्मांड ऊर्जेचा उपयोग करणे म्हणजे कोठेही एखाद्या आत्म्यासोबत भूत प्रेत बाधा आत्मा किंवा आपण म्हणूया वशीकरण किंवा जादू बिदू नाही, मिरॅकल्स नाहीत. ओके, मिरॅकल्स, आश्चर्य, चमत्कार नाही. जे काही आहे ते सायन्स आहे. आध्यात्मिक ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडून येतात. एवढं लक्षात ठेवा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे म्हणजे काय, तर आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा आज रोजी वापर करतोच आहे. श्वास घेतो आहे नाकाने, मी तोंडाने घेऊन दाखवला, बोलतो आहे, प्राण ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सुरू आहे, जसा आपण श्वास घेतो सोडतो.
मी बोलते आहे कुठल्या ऊर्जेच्या भरोश्यावर बोलते आहे? प्राण ऊर्जेच्या भरोश्यावर. थोडं माझ्या व्होकल कॉर्ड्स मधून आवाज येतो आहे, प्राण ऊर्जा. बरोबर. माझी इच्छाशक्ती आहे, प्राण ऊर्जा, ही जैविक ऊर्जा. मी आज जिवंत आहे, जैविक ऊर्जा. मी म्हणजे आपण सगळेजण, एवढं लक्षात घ्या. आपण सर्वजण ज्या ऊर्जेच्या माध्यमातून, ज्या ऊर्जेच्या मदतीने आपलं आयुष्य, पूर्ण आयुष्य जगत असतो, तीच ऊर्जा. हो, तीच ऊर्जा, त्याच ऊर्जेचा आपण पूर्ण वापर करत नाहीये. त्या परमपिता परमेश्वराने आपल्याला इथे पाठवलं, तेव्हा आपल्याकडे ऊर्जेचा भरपूर सोर्स दिला होता, भरपूर साठा दिला होता. आणि ना, आपल्याला खूप खूप गोष्टी दिल्या आहेत, तुम्हाला ऊर्जेचा वापर इथं करायचा आहे, इथं करायचा आहे, इथं करायचा आहे, असा करायचा आहे, तुम्हाला जगत असताना असं असं जगायचंय. पण अनेक साऱ्या गोष्टी आपण उपयोगात आणल्या, आणि अनेक साऱ्या गोष्टी अशा आहेत की त्या आपण उपयोगात आणल्याच नाही, किंवा आपल्याला माहितीच नाही की त्यांचा उपयोग कसा करायचा, किंवा आपल्याला हे सुद्धा माहिती नाही की विश्वामध्ये असं काहीतरी आहे की आपल्याच ऊर्जेचा आपण असा असा उपयोग करू शकतो. त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे म्हणजे काय? तर हेच, की ही जी ऊर्जा आहे, ज्या ऊर्जेच्या असण्याने आपण जिवंत आहोत. कोणी याला प्राण म्हणेल, कोणी प्राणशक्ती म्हणेल, कोणी श्वास म्हणेल, कोणी विज्ञान याला जैविक ऊर्जा म्हणते, आपण याला आध्यात्मिक ऊर्जा म्हणतो. हीच ती वैश्विक शक्ती, हीच ती विश्व ऊर्जा, हाच तो प्राण, हीच ती प्राणिक, हीच ती प्राणशक्ती, हाच तो प्रकाश. कोणी याला थेंब म्हणतो, बुडबुडा म्हणतो. प्राण म्हणजे काय आहे ना? तर हाच तो, त्या ऊर्जेच्या असण्याने आपण आहोत. त्या ऊर्जेच्या असण्याने आपण आपले कार्य करत आहोत. पण या ऊर्जेचा वापर आपण 30 ते 35% करत आहोत, हे आपल्याला माहिती. मग आपल्याला काय करायचं आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडायचं आहे. म्हणजे काय? तर या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा आपण आजपर्यंत घेत आहे, या ऊर्जेला मोठ्या प्रमाणात घ्यायचं आहे. मोठ्या प्रमाणात ही ऊर्जा या ब्रह्मांडाकडून घ्यायची आहे. या घेतलेल्या ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी वापर करून घ्यायचा आहे. मानसशास्त्रानुसार माझी मानसिकता, माझी वैचारिक क्षमता, माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी मला त्याचा वापर करून घ्यायचा आहे. याच आध्यात्मिक ऊर्जेचा वापर मी माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला योग्य अफर्मेशन, योग्य ट्रेनिंग देऊन माझे नातेसंबंध, माझं लव्ह बॉन्डिंग, नितांत प्रेमाच्या भावना, माझे आर्थिक प्रश्न, माझे सामाजिक प्रश्न, माझा शैक्षणिक, माझा बौद्धिक विकास, या सर्व गोष्टीसाठी मला सायंटिफिक दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने या ब्रह्मांडीय ऊर्जेचा, म्हणजेच या आध्यात्मिक ऊर्जेचा वापर कसा करायचा, हे शिकून घेण्याचं योग्य टेक्निक शिकून घेणे म्हणजे रेकी शिकणे. आपल्या साधू संत महात्मे सर्वांनी, महात्मा गौतम बुद्ध, आपल्या अथर्ववेदापासून या ऊर्जेचा उल्लेख आहे. महात्मा गौतम बुद्ध असू देत, आपले सर्व संत असू देत, त्यांनी सुद्धा तुम्हाला मला ओरडून सांगितलं होतं, प्रेमाने सांगितलं होतं, अनेक अभंगांच्या माध्यमातून, ओव्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. काय? तुझ्या जवळ आहे, तुझं आहे तुझ्या जवळ, परंतु जागा तू विसरला आहे. तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललासी. तुझ्याच आतमध्ये ही ऊर्जा आहे सगळ्याच गोष्टींची. त्या आपल्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेची आपल्याला जाणीव होणे,
आणि ही जाणीव करून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडणे. केवढं सोपी आहे ना. आणि आपण केवढं कठीण करून टाकलं होतं. बरोबर आहे ना विद्याताई? अजूनही मला सांगताच येत नाहीये मॅडम. मी रेकी शिकली आहे, आता तर मी ग्रँड मास्टर व्हायला आली आहे. पण मी लोकांना काय सांगू मी रेकी शिकली आहे म्हणजे काय? तर मी रेकी शिकली आहे म्हणजे मी माझ्या आतली ऊर्जा ओळखायला शिकली आहे. मी माझा आतला प्रकाश, माझ्या आतली शक्ती, जी मला त्या परमपिता परमेश्वराने दिली होती, त्याची मला पुन्हा पुन्हा ओळख करून घ्यायला, त्याचा योग्य उपयोग करायला मी शिकले आहे. म्हणजे मी रेकी शिकले आहे. मग मी या ऊर्जेचा उपयोग कुठे कुठे करू शकते? तर या जगामध्ये तुमच्या डोक्यात जो काही प्रश्न येईल, त्या प्रत्येक प्रश्नासाठी मी माझ्या ऊर्जेचा उपयोग करू शकते. तो प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या ऊर्जेचा उपयोग करू शकते. मग त्या सगळ्या अनेक साऱ्या प्रश्नांवर आपण बोललेलो आहे अगोदरच्या सेशनमध्ये किंवा एका एका सेशनमध्ये बोलत सुद्धा जाणार आहे. पण आजचा विषय आपल्यासाठी आहे लव्ह बॉन्डिंग. आता तुम्ही मला सांगणार, मॅडम लव्ह बॉन्डिंग म्हणजे काय? कोणीतरी सांगू शकत असेल तर नक्की मला मोठ्या प्रेमाने सांगा. काय आहे, काय असतं लव्ह बॉन्डिंग? बोला बोला, माईक सुरू करा. केवढा मोठा विषय घेतलाय मी आज. आणि खरंच हा विषय घेणे आणि हा विषय ऊर्जेसोबत जोडून सांगणे. आशाताई पण विचारात पडल्या. काय सांगणार आहेत मॅडम आज? हो की नाही आशाताई? कारण मॅडमला तर सेशन मध्ये घेत असलेला प्रोटोकॉल सांगता येणार नाही. जर का मॅडमनी आपली टेक्निक सांगितली तर रेकीच्या नियमांचं उल्लंघन होणार आहे की नाही? येस. ब्रह्मांड रेकीसोबत जोडल्यानंतर, ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर जेव्हा आपण रेकी सेशन घेत असतो, जेव्हा आपण शिकत असतो, तेव्हा आपल्याला एक एक असा प्रोटोकॉल दिला जातो की त्यांनी त्या ते कार्य होतात. ते सुद्धा आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेला वापर असतो. ओके. हा. ते पण प्रोटोकॉल याचा अर्थ पण ते त्याच प्रकारे ते प्रोग्रामिंग असते, छान अफर्मेशन असतात आणि छान प्रकारे त्या क्रिया करून घेतल्या जातात. त्यांना कळलं आहे की मॅडम कसं काय करणार मग आता? तो प्रोटोकॉल तर आपल्याला इथं सांगता येणार नाही. मग काय करायचं आता? मोठा पेच प्रसंग पडला आणि मी तुम्हाला विचारते आहे की लव्ह बॉन्डिंग म्हणजे काय? तर कोणी मला सांगायला पण तयार नाही. बोला बोला, एक मिनिट. हात वर आला आहे. थँक्यू. बोला पूनम, लव्ह बॉन्डिंग म्हणजे काय? माईक सुरू करा. करू शकेल तुम्ही. हा. येस. लव्ह बॉन्डिंग म्हणजे दोन व्यक्तींमधील प्रेमळ अफेक्शन. ओके. एका शब्दात झालं, एका वाक्यात झालं. हो ना? येस. हो. चला तर आता तुम्ही माईक सुरू करू शकता, पण मध्ये कोणी करू नका. आपण कारण कोणाला बोलायचं असेल तर आता बोलू शकता. आता हात वर करा, आता बोलू शकता. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल, मग मी मध्ये नाही बोलू देणार माझ्या. सगळ्यांना बोलण्याची संधी मिळेल. आपल्या सेशन मध्ये कधीही कोणाला चूप बसवलं जात नाही. पण मग मी मध्ये नाही बोलू देणार. ओके, आता बोलू शकता? नाही? करूया मी सेशन सुरू? डन. तुमची सगळ्यांची स्माइल हे माझ्यासाठी छान असलेला लव्ह बॉन्ड आपल्या दोघांमधला. हो की नाही? येस. तुमची स्माइल माझं सेशन छान करत असतं. आणि थँक्यू युनिव्हर्स, मला असे नवनवीन विषय डोक्यामध्ये आणून देतोस त्याबद्दल. आहे ना?
मला पूर्ण विश्वास आहे आजच्या सेशन मधून अनेकांना अनेकांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील. अनेक जणांना असं वाटते की रेकी शिकल्यामुळे बाबा नेमकं काय, तर आज मी तुम्हाला सांगते, जे जर का तुमच्या आयुष्यामध्ये नातेसंबंधामध्ये प्रश्न आहे, आमचं लव्ह बॉन्ड छान होत नाही आहे, तर ते घडवून आणण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करते का? येस, करते. छान ऊर्जेच्या मदतीने आपल्या आयुष्यामध्ये असलेला प्रत्येक प्रश्न आपण सोडवू शकतो. असं आपल्याला आपल्या प्रेम संबंधांमध्ये अतूट प्रेमबंध निर्माण करायचा असतो. आपले भावनिक नातं खूप सुंदर करायचं असतं. प्रत्येकाची अपेक्षा असते की माझ्या नात्यामध्ये विश्वास असावा, समर्पण असावं, आमच्यामध्ये एक 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 विचार आला की तिकडे दुसरा विचार समजावा, असं प्रत्येकाला वाटते. किंवा प्रत्येकाला असं पण वाटत असतं, लव्ह बॉन्डिंगची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते, की माझ्या मनामध्ये आलं ना ते जोडीदाराला कळायला हवं. हो ना? मी विचार करतो आहे आणि तो समोरच्याला कळायला हवा. आणि लव्ह बॉन्ड फक्त जोडीदारांसोबतच असेल असं नसतं. तर कुठलीही दोन व्यक्ती, मग आई आणि मुलं आहे, लव्ह बॉन्ड आहे, आहे की नाही, बॉन्डिंग आहे की नाही आहे? येस. आई आणि मुलं आहे, पती पत्नी आहे, नातवंड आणि आजी आजोबा आहेत. कुठल्याही दोन नात्यांमध्ये पण काय, कुठलेही दोन नाते, त्या प्रत्येक नात्यामध्ये समर्पण असावं. घेण्याऐवजी छान एकमेकांसाठी देण्याची प्युअर भावना असावी. नातं घट्ट असावं, जेथे एकमेकांमध्ये छान विश्वास, समर्पण आणि कुठेतरी एकमेकांना समजून घेणे, समजदारपणा, समजूतदारपणा असावा. आणि हे फक्त पती पत्नी किंवा प्रेमी प्रेमिका यांच्याच नात्यामध्ये असू शकतं का? तर नाही. या सगळ्या गोष्टी असू शकतात आणि असतातच. काय तर कुटुंबासाठी गुरु आणि शिष्यामधला ते बॉन्ड, ते सुद्धा लव्ह बॉन्ड असतं. कुटुंबामधील बॉन्डिंग तीच असते आणि कुठल्याही जवळच्या नात्यामध्ये ही बॉन्डिंग असू शकते. आणि पुन्हा सांगते की प्रत्येक नात्याचा जो पाया आहे तो काय आहे, तर विश्वास आहे, समर्पण आहे, कुठेतरी एकमेकांना समजून घेणं आहे, भावनिक जवळीकता आहे, प्रामाणिकपणा आहे, एकमेकांसाठी असलेलं ते समर्पण आहे, प्रामाणिकपणा आहे, पारदर्शकता आहे. आणि हे सगळ्यांनाच हवं असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त मी आता शब्द वापरले आणि शब्दांमधून मधून व्यक्त होतात का? तर नाही. या सर्व गोष्टी ज्या आता मी बोलले आहे की प्रेम, समर्पण, विश्वास, पारदर्शकता, ही ही कृतीमधून येत असते, सहवासातून येत असते आणि आपुलकीच्या हावभावांमधून ही गोष्ट येत असते. आणि हे असणं म्हणजे आमचं छान लव्ह बॉन्डिंग आहे. ओके, आमचं बॉन्डिंग छान आहे असं म्हटलं जातं. आणि आपल्याला अनेक ठिकाणी असं वाटत असतं की आमचं बॉन्डिंग व्हावं, पण अनेक वेळा असं होतं की मॅडम मला समोरच्या सोबत बॉन्डिंग करायचं असतं, पण ते होत नाही. एक लक्षात घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलो आहे, त्यामुळे समोरच्या व्यक्तीचं माझ्यासोबत बॉन्डिंग होईल यासाठी नाही, माझं समोरच्या सोबत जमायला हवं यासाठी. बघा, तुम्हाला शब्दामधला फरक कदाचित समजला नसेल, मी फोड करून सांगते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलो आहे, तर यामागचं सायन्स असं आहे की आपण आपलं बॉन्डिंग होणार, एवढं मात्र नक्की, ज्यांच्यासोबत आपल्याला हवं आहे त्यांच्यासोबत आपलं छान बॉन्डिंग होणार, एवढं मात्र नक्की. परंतु समोरच्या व्यक्तीत बदल होणार नाही. समोरच्या व्यक्तीला वश करण्यासाठी किंवा त्या समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी रेकी शिकता येत नसते. यामागे सायन्स आहे. काय ते आपण पुढे बघणारच आहे. पण
यासाठी ही युनिव्हर्सल ऊर्जा कशी मदत करते. आणि जरी मी आता असं म्हटलं की समोरच्या व्यक्तीमध्ये बदल घडवून नाही येणार, बदल घडणार आहे स्वतःमध्ये. रेकी कोण शिकते आहे? ऊर्जेसोबत कोण जोडला आहे? मी. मग बदल कोणामध्ये घडून आणणार ही ऊर्जा? यस, माझ्यामध्ये. आणि माझ्या विचारांमध्ये, माझ्या आचारामध्ये, माझ्यामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम म्हणजे माझे बॉन्डिंग छान होणार. मला समजून समोरच्या व्यक्तीने घ्यावं याऐवजी मी समोरच्या व्यक्तीला छान समजून घेऊ शकत आहे. ज्या अपेक्षा माझ्या नातेसंबंध माझ्या आहेत समोरच्या व्यक्तीकडून, त्या अपेक्षा मी पूर्ण करू शकत आहे समोरच्या व्यक्तीच्या, तेव्हा बॉन्ड छान होत असतो. आणि ती स्वतःमध्ये क्षमता पूर्णपणे निर्माण करते ब्रह्मांडीय ऊर्जा. आता अनेक जणांना वाटेल मग काय फायदा रेकी शिकून. मी म्हणते, जर काय रिलेशन छान नाही आहेत याचा अर्थ समोरचाच व्यक्ती चुकीचा आहे असं नाही. माझ्यासोबत असं का होत आहे, बरोबर माझ्यासोबत असं का होत आहे शोधूया. ओके, माझी ऊर्जा वाढवायची आहे मला, कारण मी रेकी शिकते आहे, मी ब्रह्मांडासोबत जुडली आहे, युनिव्हर्स मला मदत करणार आहे. मग ऊर्जा कोणाची वाढणार? बदल कोणामध्ये होणार? आणि माझ्यामध्ये झालेल्या बदलाचा परिणाम समोरची व्यक्ती बघून बघून आणि माझे व्हायब्रेशन काय जातात हे बघून बघून आपोआप आपले प्रश्न सुटत जाणार. क्लिअर असते. कोठे काही तुम्हाला भूल थापा द्यायच्या आणि सांगायचं या असं नाही. सायन्स आहे. 2 दिवसात, एका दिवसात तर कधीच काही होत नसते. पण एवढं मात्र नक्की सांगते, पहिल्या मेडिटेशन पासून, पहिलं मेडिटेशन तुम्ही फक्त पहिलं मेडिटेशन करा आणि पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी एक पाऊल तुमचं पुढे पडत जाणार, एवढं मात्र नक्की. तुम्ही फक्त पहिलं मेडिटेशन करा आणि पहिल्या मेडिटेशन पासून स्वतःमध्ये एक बदल तुम्हाला जाणवायला लागेल, एवढं मात्र मी पूर्ण विश्वासाने सांगू शकते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा एवढी अफाट, एवढी पॉवरफुल आहे ना, की आपण फक्त ऊर्जेसोबत जुडायचं आहे. हा पूर्ण माइंडसेट जरी तयार केला ना, मला ऊर्जेसोबत जोडायचं आहे, तेव्हापासून आपल्या आयुष्यामध्ये छान मिरॅकल्स व्हायला लागतात. आणि हा अनुभव आहे ना, हा अनेक लोक सांगतात रेकीमध्ये आल्यानंतर, मॅडम व्हिडिओ बघायला लागलो ना तेव्हापासूनच छान वाटायला लागलं, तेव्हापासूनच आयुष्यातील एक 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 पाऊल पुढे निघायला लागलं. का तर युनिव्हर्स मला निवडते आहे. जर का वारंवार वारंवार व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा, तर लक्षात असू द्या एकच कारण आहे. काय? तर ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे. ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे. कशासाठी? तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी. काय हवं आहे तुम्हाला? आर्थिक प्रश्न आहे, ती मिटवण्यासाठी ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे. मनशांती मिळत नाही आहे, ती मिळवण्यासाठी ऊर्जेनी तुम्हाला निवडलं आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही कमी आहे, जेथे कुठे काही कमी आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऊर्जेने निवडलं आहे. म्हणून तुमच्यापर्यंत वारंवार व्हिडिओ येतो आहे. संकेत समजून घ्या युनिव्हर्सचे आणि पुढे चला, आणि पुढे चला. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, नातेसंबंधामध्ये सुधार घडवून आणा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुळा, आर्थिक संपन्नता मिळवा.
ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. तुम्हाला जे जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जुडा. व्यक्तिमत्वाचा विकास करा. काय हवं आहे ते मिळवून देणारी ही ऊर्जा. मग एक शब्द महत्वाचा टाकला, तो म्हणजे काय, तर ती क्षमता मला स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी ही ऊर्जा मदत करणार आहे. हे सर्व माझ्यामध्ये आहे. प्रेम माझ्यामध्ये आहे, बॉन्डिंग माझ्यामध्ये आहे, सर्व माझ्यामध्ये आहे. फक्त या सगळ्या गोष्टींचा मला योग्य वापर कसा करायचा, किंवा ही माझ्या आतमध्ये आहे हेच मला कळत नाही, किंवा यापासून मी अनभिज्ञ आहे. म्हणून मला माझ्या ऊर्जेचा वापर करायचा आहे माझ्यासाठी. कळलं? ही युनिव्हर्सल ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा काय आहे, तर संपूर्ण विश्वामध्ये असलेली ऊर्जा अदृश्य जरी असेल तरीही ही सर्वत्र जगामध्ये व्याप्त आहे, आणि सजीव गोष्टींमध्ये आहे, आणि निर्जीव गोष्टींमध्ये सुद्धा आहे. आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये सुद्धा आहे, आपल्या भावनांमध्ये सुद्धा आहे. आणि हीच ऊर्जा आपल्यामधील प्रेम, आपल्यामधील आत्मिक बंधन, आपल्यामधील आत्मिक बंध, सकारात्मकता आणि आपल्या नातेसंबंधांवर सुद्धा प्रभाव टाकत असते. जर का ऊर्जेची कमी असेल तर आपल्या आतमध्ये प्रेमाची सुद्धा कमी होते. आपण प्रेम करत नाही, चिंता करतो. आपली आत्मिक जडणघडण घडवून आणण्यासाठी ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला मदत करत असते. जर माझ्या आतमध्ये सकारात्मक विचार आहेत, जर माझ्या आतमध्ये छान भावना आहेत, जर माझ्या मध्ये भावनांची शुद्धता आहे, तर माझ्या नात्यामध्ये शांतता, आपुलकी आहे, तर मग हे कुठून येणार? कुठून येणार? जर माझे चक्र बॅलन्स आहेत तर. जर माझा हार्ट चक्र बॅलन्स आहे तर माझ्यामध्ये प्रेमाची भावना योग्य प्रकारे असणार. माझ्या जवळ शांतता, आपुलकी, समजूतदारपणा तेवढाच असणार, बॅलन्स असेल तर. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो नात्यासाठी, हे माझ्याकडे केव्हा असणार? हायर व्हायब्रेशन ज्याला म्हणू शकतो, जेव्हा या उच्च ऊर्जेसोबत मी जोडलेलं असेल तेव्हा माझ्याकडे हायर व्हायब्रेशन असतील. मी इतरांसाठी प्रेमाच्या, आपुलकीच्या उत्कृष्ट अशा भावना देऊ शकणार आहे, कोणासाठीही असू दे. आणि जर जर काय माझ्याकडे नकारात्मक भावना आहेत, याचाच अर्थ असा आहे की माझ्याकडे ऊर्जेची कमी आहे. मला माझ्या नात्याबद्दल चिंता वाटते का? मला माझ्या नात्याबद्दल चिंता वाटते का? ते जर वाटत आहे तर विचारा स्वतःला, माझ्यामध्ये ऊर्जेची कमी आहे का? माझ्या नात्याबद्दल मला नेहमी राग, चिडचिड होते का माझी? मला नेहमीच संशय असतो का? विचारा स्वतःला. माझं हार्ट चक्र ओपन आहे का? जर का माझं हार्ट चक्र बॅलन्स असेल तर काय होणार? तर माझ्या आयुष्यामध्ये प्रेम, माया, आपुलकी सर्व सर्व भरभरून असतात. हार्ट चक्र बॅलन्स असण्यासाठी मला काय असावं लागणार आहे? माझं सोलर चक्र क्लीन असावं लागणार आहे, बॅलन्स असावं लागणार आहे. लक्षात घ्या मी काय काय सांगते आहे. तर माझं सोलर चक्र बॅलन्स असण्यासाठी मला काय असावं लागणार आहे? मला येथे क्लिअरिटी असावी लागणार आहे, मला चिंतामुक्त जगावं लागणार आहे. बरोबर? माझ्या नातेसंबंधामध्ये स्थिरत्व मला आणावं लागणार आहे, मला माझं मूलाधार बॅलन्स असावं लागणार आहे.
मग हा लव बॉन्डिंग म्हणूया किंवा फक्त बॉन्डिंग म्हणूया, लक्षात घ्या. कारण नाते फक्त तेवढेच नसतात. ऑफिसमध्ये सुद्धा एक नातं असतं, बॉस आणि कलिगचं. ते नातं सुद्धा बॉन्ड असावा लागतो. बरोबर आहे. बॉन्ड याचा अर्थ काय, तर एकमेकांना समजून घेण्याची ती भावना असावी लागते. समोरच्याला मला समजून घेता आलं पाहिजे, त्याला काय अपेक्षित आहे, काय. आणि आपण काय म्हणतो अनेक वेळा, कुठलंही नातं असू द्या, एका नात्याबद्दल नाही बोलत आहे, कुठलंही नातं असू द्या, म्हणजेच काय तर पर्सनल नातेसंबंध असू देत किंवा सामाजिक लेवलवर बाह्य बाह्य जगामध्ये आपल्याला एखाद्या सोबत आपले जे व्यवहार असतात, ओके. बॉन्ड याचा अर्थ शारीरिक संबंध असा नसतोच. ओके, एवढं लक्षात घ्या. चुकीचा अर्थ नाही काढायचा. तर आपल्याला बॉन्डिंग घडवायचं आहे, तेव्हा आपल्याला समोरच्याला समजून घ्यावं लागेल. ती भावना, ती समजून घेण्याची प्रॉपर भावना आपल्यामध्ये कुठून येऊ शकते? तुमचे चक्र बॅलन्स असले तर. ओके, चक्र बॅलन्स नाहीये आणि समोरचा व्यक्ती एक काय म्हणतो आहे आणि आपण आपल्या विचारामध्ये त्याचा वेगळाच अर्थ काढतो आहे, असं अनेकदा होतं. अनेकदा असं होतं की समोरची व्यक्ती खरोखर प्रेमाच्या भावना, प्रेम किंवा आपुलकी किंवा माया सगळ्या गोष्टी आपल्यासाठी करायला तयार असते, परंतु आपण मात्र त्या भावना प्रॉपर समजू न शकल्यामुळे त्या व्यक्तींवर ओझं टाकत असतो अनेकदा. आणि मग त्या ओझं झाल्यामुळे खरोखर चांगली असलेली व्यक्ती सुद्धा अनेकदा चुकीचं वागायला लागते. आणि मग अनेकदा असं म्हटलं जातं की ही व्यक्ती, आमचं अगोदर छान बॉन्डिंग होतं, आम्ही एकमेकांना समजून घ्यायचो, किंवा ही व्यक्ती अगोदर खूप छान होती पण आता नाही आहे. का नाही आहे? तर कुठेतरी ओझं त्या व्यक्तीवर पडलं आहे, हे मला माझे चक्र इम्बॅलन्सिंग असल्यामुळे कळत नाहीये. ओझं म्हणजे भावनांचं, जबाबदारीचं किंवा आणखी अनेक साऱ्या गोष्टींचा विषय केला तर खूप मोठा होईल. त्यामुळे मग लोक लांब जातात. होते ना असं? होतं असं? चांगल्या नात्यांचा, उत्कृष्ट नात्यांचा नाहक बळी कधी जातो ना, हे पण कळत नाही. होतं असं अनेक वेळा. मी ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत त्यांनाच थोडस बघते आहे. होतं होतं असं की नातेसंबंध खूप छान होते, बरोबर. हो. उत्कृष्ट असणारे नातेसंबंध हळूहळू 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 बिघडत जातात. का बरं बिघडत जातात? आता आपण असं नाही म्हणूया की समोरचा व्यक्ती चुकला किंवा चुकली. का नाही म्हणूया? का नाही म्हणायचं असं सांगा बरं. कोणीतरी एक जण मला उत्तर देणार. का नाही म्हणायचं की समोरची व्यक्ती चुकली? ओझं तयार केल्यामुळे समोरची व्यक्ती नाही चुकली, काय सर? आपण चुकलो. ओझं तयार केलं आपण समोरच्या व्यक्तीसाठी, त्यामुळे आपण चुकलो, हे समोरची हो. व्यक्ती नाही. कधी कधी सर, कधी कधी सर आपल्यावरही ओझं येऊ शकतं मग अशा परिस्थितीत. हो. येस. आपण असं म्हणूया ना सर, त्याऐवजी की मी असं नाही म्हणणार समोरची व्यक्ती चुकली, कारण मी रेकी सोबत जोडली आहे. येस. रेकी कोण शिकते आहे? आपण. मी. मी. आपण नाही, मी. मी मी ओके. येस, रेकी शिकते आहे मी. आणि म्हणून बदल कोणामध्ये होणार? माझ्या बरोबर. माझ्यामध्ये. ओके. समोरची व्यक्ती कशी वागली आहे, किंवा चुकीची वागली आहे किंवा बरोबर वागली आहे, किंवा मी तेव्हा चुकीची वागली जे काय असेल, किंवा बरोबर वागली असेल. ओके. ली आणि लो मधला फरक आता समजून घ्या. तर चूक झाली आहे किंवा आपण कुठं चुकलो आहे हे शोधण्यासाठी हजर कोण आहे, तर जो रेकी शिकत आहे ती व्यक्ती. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर आपल्यासोबत काय होणार बघा. नातेसंबंध छान असण्यासाठी, मग ते लव्ह रिलेशन असू देत किंवा बाहेरच्या जगातील असू देत, यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत भावनिक बंध, वैचारिक समजून घेण्याची
क्षमता आणि पारदर्शकता ह्या अनेक साऱ्या गोष्टी प्रत्येकाला वाटतात की समोरच्यानी माझ्यासोबत ठेवाव्या. बरोबर? ही अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडून असते, पण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर एक मात्र होतं. समोरच्याकडून अपेक्षा शून्य होते आणि बदल स्वतःमध्ये घडवायला सुरुवात होते. आणि तो बदल कसा घडतो बघूया बरं आता. आपण स्थिर व्हायला लागतो, मूलाधार आपला छान बॅलन्स व्हायला लागतो, स्वाधिष्ठान चक्राची ऊर्जा छान प्रकारे वरच्या चक्रांना जायला लागते, तेव्हा वैचारिक क्षमता वाढायला लागते. काय योग्य काय अयोग्य ह्या अनुभूती आपल्यालाच यायला लागतात. मी काय विचार करावा आणि काय विचार करू नये हे मलाच कळायला लागतं. आणि खरंच समोरचा व्यक्ती कुठं चुकला हे शोधण्यापेक्षा मी कुठं चुकलो, मी कुठं चुकले हा विचार करून आपण समोरच्याला समजून घ्यायला सुरुवात करतो. कारण माझं सहस्त्रार, माझं आज्ञा योग्य प्रकारे कार्य करायला लागतं. काय बोलायचं आहे आणि काय नाही बोलायचं आहे, कुठला विचार मनातल्या मनात घोकावायचा आहे आणि कुठला नाही आहे, हे माझं विशुद्ध चक्र बॅलन्स झाल्यामुळे मला कळतं. ओके, कळते? येस. माझे हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. हार्मोन्स बॅलन्स झाल्यामुळे माझं स्वाधिष्ठान, माझं विशुद्ध योग्य कार्य करायला लागतं. अचानकच रिकामीच चिडचिड किंवा रिकामच माझ्या मनामध्ये नकारात्मक भावनांचा जो चढ उतार शक्यतो होत असतो तो बॅलन्स व्हायला लागतो. कधी नकारात्मक, कधी सकारात्मक, कधी पॉझिटिव्ह, कधी निगेटिव्ह असं म्हणूया. जे होत असतं नेहमी ते आपलं कमी होतं. आपण बॅलन्स व्हायला लागतो. येऊया पुढे चलूया. आता राहिलं आपलं सोलर आणि आपलं हार्ट. बरोबर ना? बरोबर ना? येस. सगळ्या नकारात्मक ऊर्जा सोलर चक्रामध्ये राहतात, म्हणजे मणिपूर चक्रामध्ये राहतात. त्या रागाच्या, त्या द्वेषाच्या अनेक साऱ्या ऊर्जा स्वतः मधल्याच नष्ट व्हायला लागतात. आजचं सेशन मी फक्त भावनिक रित्या घेत आहे. ओके. आणि सोलर बॅलन्स होत असल्यामुळे हार्टवर जे नेहमी प्रेशर असतं नकारात्मकतेचं ते निघून जातं. त्याऐवजी आपण म्हणूया चिंता, थोडस अस्वस्थता किंवा अविश्वास ह्या ज्या भावना आहेत त्या हळूहळू निघून जातात आणि प्रेम, माया, आपुलकी, सकारात्मकता, पारदर्शकता ठेवण्याच्या भावना, ह्या ज्या सगळ्या सकारात्मक भावना आहेत ह्या कोणामध्ये निर्माण होतात? स्वतःमध्ये निर्माण होतात. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती चुकत जरी असेल तेव्हा आपलं हार्ट चक्र संतुलित असल्यामुळे आपल्याकडून जाणाऱ्या प्रेम किंवा ज्या भावना आहेत त्या निखळ, स्वच्छ, निर्मळ जातात. आणि ह्या जात असलेल्या भावना जणू आपल्या हृदयामध्ये प्रेमाचा प्रकाश पडतो असं म्हणूया आपण. आणि तो प्रेमाचा प्रकाश पडल्यामुळे आपण स्वतःला नातेसंबंधांमध्ये परिपूर्ण आहे असं समजायला लागतो. आपलं नातं, आपला विश्वास, आपलं जीवन आपुलकीने, प्रेमाने, विश्वासाने भरलेलं आहे असं आपल्याला वाटतं. वाटतं काय? ते असतं. आणि तोच विचार सकारात्मक आपण करायला लागतो, कारण आपण ऊर्जेसोबत जोडलेलं असतो. आणि ही ऊर्जा, ही नैसर्गिक ऊर्जा आपल्याला स्वतःमधील ऊर्जा आणि ही प्रेमाची ही भावना स्वतःमधील भावना वाढवण्यासाठी सक्षम करते. माझी क्षमता वाढवते.
स्वतःची. आणि ही माझी स्वतःची क्षमता वाढल्यामुळे काय होते, मी समोरच्या व्यक्तीबद्दल जो चुकीचा विचार करत असते तो बंद होतो. आणि हळूहळू माझ्यामध्ये जो सकारात्मक बदल दिसायला लागतो, माझ्या विचारांचा परिणाम माझ्या आयुष्यात घडायला लागतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रेकीमध्ये आल्यानंतर आपले नातेसंबंध छान व्हायला लागले आहेत, हो ना? येस, अनेक जण उदाहरण सांगतीलच. पूर्ण विश्वास आहे. मॅडम, मला माझ्या आतमध्ये केवढं प्रेम होतं याची जाण व्हायला लागली आहे. तो प्रेमाचा झरा माझ्या आतमध्ये होता याची मला जाणीव झाली आहे. आणि आपोआप तुम्ही जे पेराल ना तेच उगवणार. मी जर प्रेम पेरते आहे, मी जर विश्वास पेरते आहे, मी जर पारदर्शकता पेरते आहे, मी जर समर्पण पेरते आहे, तर तेच मला मिळणार आहे, 100%. मी जर अविश्वास पेरते आहे, मी जर राग पेरते आहे, तर तेच मला मिळणार आहे, 100%. म्हणून सेशन जरी फक्त लव्ह बॉन्डिंग हे जरी हेड होतं, तरीही आपल्या आयुष्यातील सर्व बॉन्डिंग आपण छान करण्यासाठी याचा विचार करू शकतो. येस, प्रेमासाठी आहेच. आपल्या जोडीदारासोबतचं, आपल्या मुलांसोबतचं, आपल्या कुटुंबासोबतचं आपलं रिलेशन खूप छान होणार. खूप 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 छान होणार जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडणार. आता पुन्हा मी वेगळ्या पद्धतीने सांगते, आपण जेव्हा ऊर्जेसोबत जुडतो, आपण ध्यान धारणा करतो, आपल्या आजूबाजूला जे व्हायब्रेशन्स असतात ना, ते खूप सुंदर जातात, खूप सुंदर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट होतात. आपलं आभा मंडळ खूप छान होतं, ते सकारात्मक ऊर्जा टाकायला लागतं, कारण आपण सकारात्मक असतो. जेव्हा आपण नकारात्मक असतो तेव्हा नकारात्मकच विचार आपण करायला लागतो. बरोबर, असं होतं. मी सकारात्मक आहे, मी तोच विचार करणार आहे. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. या सुंदर आयुष्याचा आपल्याला एक एक क्षणाचा वापर करून घ्यायचा आहे. आणि हा वापर करून घेत असताना आपल्याला आपल्या आतमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जाच मदत करणार आहे. जर ऊर्जा सकारात्मक असेल तर सकारात्मक व्हायब्रेशन जाणार आहे, नकारात्मक असेल तर नकारात्मक व्हायब्रेशन जाणार आहे. व ऊर्जा तर हे ब्रह्मांड आपल्याला सगळ्यांना सारखीच देते आहे की नाही? सारखीच देते आहे ना ऊर्जा. तुम्हाला मला असं आहे का की हे ब्रह्मांड याला पॉझिटिव्ह एनर्जी देते, याला निगेटिव्ह देते, असं झालं आहे का? नाही. बघा हा, नाही ना, असं नाही झालंय ना. ऊर्जा तर सगळ्यांना एकच मिळते, मग ती डर्टी कुठं होते? आपण आपल्या आतमध्ये जे कचरा जमा केला आहे त्यामुळे. जसं जसं आपण ऊर्जेसोबत एकरूप होतो तसं तसं या ब्रह्मांडाकडून आपण छान ऊर्जा ग्रहण करतो, ग्रहण करतो, ग्रहण करतो, ग्रहण करतो. स्वतःचं क्लिनिंग करतो, स्वतःची चक्र क्लीन करतो. लक्षात आलं? नकारात्मकता निघून जातात, सकारात्मकता क्रिएट होतात. निघून जातात, क्रिएट होतात सकारात्मकता. आपलंच क्लिनिंग आपण करतो आणि आपणच आपल्याला एनर्जाइज करतो. आपणच आपल्याला क्लीन करतो आणि आपणच आपल्याला एनर्जाइज करतो. कशामुळे? ऊर्जेमुळे. आणि आपल्यामधीलच त्या क्षमतांचा आपण विकास करतो, जे जे आपल्याला हवं आहे. फक्त फरक एवढाच आहे की या अगोदर आपण ध्यानधारणा करायचो, कुठेतरी वेगळ्या पद्धतीने करायचो, तेही बरोबरच आहे. फक्त नव्या टेक्निकचा उपयोग केल्यामुळे पण आता कमी वेळेमध्ये जास्त ऊर्जा ग्रहण करणार आणि लवकरात लवकर रिझल्ट घेणार. मी सगळ्यांना सांगत होती, मला थोडंसं मध्ये डिस्टर्ब झालं, की बाबा
आपले व्हायब्रेशन्स, आपल्याला आभामंडळ असतं, आपला इनर ऑरा असतो आणि आउटर ऑरा असतो. ओके. जसं मी जो विचार करते आहे तो विचार, तुम्ही सेशन मध्ये अनेक जण मला सांगता ना, बऱ्याच वेळा सांगता की मॅडम आम्ही ना सेशन मध्ये बसताना एक विचार घेऊन बसलो होतो, हा प्रश्न घेऊन बसलो होतो आणि आपोआप आम्हाला त्या त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. होतं असं अनेकदा? येस. तुम्ही काय करता, तर तुम्ही माझ्यापर्यंत तो विचार पाठवता. कसा पाठवता, तर तुम्ही तो विचार करता, आपलं बॉन्ड छान आहे, आहे ना? म्हणून बरोबर तेच सेशन मध्ये निघतं जे तुमच्या डोक्यात असतं. होतं असं अनेक वेळा. कोणाकोणासोबत झालेल्या हात वर करा. खूप सुंदर. म्हणजे काय, तर माझ्या आवाज बंद प्रश्नाचं झाला उत्तर, येस, माझ्या प्रश्नाचं उत्तर का? मला आता मिळतं. आलं. आता बोल. पांचालताई माईक बंद करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळतं. कसं मिळतं, तर तुम्ही प्रश्न घेऊन बसता, आहे की नाही? तो विचार माझ्यापर्यंत पाठवता. ही क्षमता स्वतःची वाढवली आहे. कोणी वाढवली ही क्षमता? तुम्हीच स्वतः. पांचालताई आता माईक सुरू करू नका हा. तसंच त्या व्हिडिओला हातच लावू नका, शांत बसा. हा, असंच. तर विचार आपण पाठवतो म्हणजे काय, तर आपण आपली क्षमता वाढवली आहे. बॉन्ड वाढला आहे आपला, आहे ना? ओके. तर अशा प्रकारे आपल्याला जर आपल्या रिलेशन मध्ये छान बदल घडवून आणायचा आहे, माझ्या आजूबाजूचं वातावरण मला सकारात्मक करायचं आहे, मला जर माझ्या नातेसंबंधांमध्ये छान सुधार घडवून आणायचा आहे, जर ते बिघडलेले असतील तरीही, आणि जर ते सुंदर असतील तर अधिक सुंदर करण्यासाठी. ओके. मला माझ्या प्रेमाच्या भावना, छान भावना पाठवायच्या आहेत स्पेशल नात्यासाठी, तर नक्कीच. पण हा बदल कोणामध्ये होणार आहे की शिकल्यामुळे, तर हा बदल होणार माझ्यामध्ये. म्हणून मी वारंवार सांगते आहे की हे सायन्स आहे. हे एवढं खोलून सांगण्याचं कारण काय, की हे सायन्स आहे. हे सायन्स आहे. हे आपल्याला अंतर्बाह्य बदलते आणि आपला बदल झाल्यामुळे आपल्याकडून जे व्हायब्रेशन्स जातात छान छान ऊर्जेचे, ते इतरांपर्यंत जातात. आणि मग सगळ्या गोष्टी छान छान व्हायला लागतात. कोणाकोणाची इच्छा आहे की माझ्या आयुष्यामधील सर्व सर्व नातेसंबंध छान व्हावे. माझं अनेक लोक अनेक ठिकाणी आहे, कोणाचं जोडीदारासोबतचं बॉन्डिंग आहे, त्याला लव्ह बॉन्डिंग म्हणूया आपण स्पेशली. हो ना. मुलांसोबतचं आहे, ते पण लव्ह बॉन्डिंग म्हणूया. कोणाकोणाला सासूबाई सोबतचं बॉन्डिंग खूप छान करायचं आहे. सासूबाईंसोबतचं पण, यस, ते पण लव्ह बॉन्डिंगच आहे, आहे ना? आई वडिलांसोबतचं, कुटुंबातील प्रत्येक नातं लव्ह बॉन्डिंगच आहे ना? कोणाकोणाला छान करायचं आहे, तर आपण स्वतःला बदल करूया, स्वतःचे चक्र बॅलन्स करूया. आणि जसे आपले चक्र बॅलन्स होणार ना, तसं हे ह्या सगळ्या गोष्टी नात्यामध्ये हव्या असलेल्या आपल्याकडून जाणार. आणि तुम्ही म्हणसाल मॅडम, अनेक जणांचा या गोष्टींना विरोध असतो, असतो ना? पहिले लोक म्हणतात, विरोध करतात, मॅडम असं कसं होऊ शकतं, तुम्ही म्हणता माफ करा, तुम्ही म्हणता माफ करा मॅडम, माफ करा, माफ करा. असं कुठं होऊ शकते? मी काय म्हणते, तोटा तर होणारच नाही, झाला तर फायदाच होईल. एक वेळ अनुभव तर घेऊन बघा. माझ्यावर कशाला विश्वास ठेवता? बरोबर. तुम्ही अनुभव घ्या आणि मग सांगा. तुम्हाला तुमच्या रिलेशन मध्ये काहीच फरक वाटला नाही, तुम्हाला जर पुढच्या 45 दिवसामध्ये आज तुमची जी परिस्थिती आहे किंवा आज तुमचा जो काही प्रश्न आहे, आज आज तुमचा जो काही प्रश्न आहे, तो प्रश्न कमी झाल्यासारखं किंवा त्याला मार्ग मिळाल्यासारखं किंवा त्याला जे काही आहे आपण म्हणूयात, तो त्या प्रश्नाला वाचा कुठेतरी मिळते आहे, न्याय मिळतो आहे,
असं जर तुम्हाला नाही वाटलं ना 45 दिवसामध्ये, तर तुम्ही भरलेली फी वापस मागायची मला. लाईव्ह सेशन मध्ये सांगते आहे मी, लाईव्ह सेशन मध्ये सांगते आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यानंतर 45 दिवसामध्ये जर आज माझं आयुष्य आहे त्यामध्ये मला बदल वाटला नाही तर फी परत मागायची. एनर्जी एक्सचेंज फी म्हणतात त्याला, ती पण परत मागायची, जी आपण अत्यंत अल्प घेत असतो. परत देईल तुमची. कारण जर काय तुमच्या आयुष्यामध्ये बदलच घडून येत नाही आहे तर मग तुमच्याकडून एनर्जी एक्सचेंज घेऊन त्या परमपिता परमेश्वरासोबत मला नजर कशी काय मिळवता येणार. पण माझा विश्वास आहे या ब्रह्मांडीय ऊर्जेवर की तुम्ही जर का मेडिटेशन करायला लागणार तर पहिल्या मेडिटेशन पासून तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागेल. एखादा प्रश्न सुट किती दिवस लागतील ना हे मी नाही सांगू शकत, मी काय देव आहे. पण मी एवढं मात्र सांगेल की मी त्या परमपिता परमेश्वराचा, मी त्या देवाचा एक अंश आहे आणि मला माहिती आहे की त्या ब्रह्मांडाने जी ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण केली आहे तीच ऊर्जा तुमच्या प्रत्येकामध्ये निर्माण केलेली आहे आणि तुमच्या प्रत्येकामध्ये निर्माण असलेली ती ऊर्जा तुमच्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्याची क्षमता तुमच्या मध्येच आहे हे तुम्हाला सांगते आहे. तुमच्या आयुष्यामध्ये आज कोणताही प्रश्न असू द्या, तो प्रश्न तुमचा तुम्हीच सोडवू शकता का? कारण तो प्रश्न तुमच्या आयुष्यात आला आहे याचं कारणच हे आहे की तुम्हीच तो प्रश्न सोडवू शकता. तो प्रश्न तुम्हालाच दिला आहे कारण तो तुम्ही सोडवू शकता. जो प्रश्न मला दिला होता तो किंवा आहे तो प्रश्न मीच सोडवू शकते. कारण तुम्हाला माहिती आहे 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्याला 10व्या वर्गाचा प्रश्न कधीच विचारला जात नाही आणि 10वीच्या विद्यार्थ्याला त्यापेक्षा वरचा प्रश्न नाही विचारला जात. तुम्ही ज्या क्लासला आहात तोच प्रश्न तुम्हाला विचारला जातो, तीच परीक्षा तुमची घेतली जाते. आणि जर आज माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रश्न आहे तर तो प्रश्न सोडवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, म्हणूनच तर मला तो विचारला गेलेला आहे. ही ऊर्जा, हा विश्वास ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडल्यानंतर येतो. कदाचित सेशन मध्ये मला तेवढं स्पष्टपणे तुम्हाला नसेल सांगता आलं की कशा प्रकारे ह्या सगळ्या प्रोसेस होतात, कारण अनेक गोष्टी अशा असतात ना त्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या नियमामध्ये राहून बोलाव्या लागतात. ते नियमामध्ये राहून बोलावं लागतं, म्हणून अनेक गोष्टी उघडपणे बोलता येत नाही. पण तुम्ही या, रेकी शिकायला या, ऑनलाईन सेशन जॉईन करा, सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर केल्या जातील आणि मी दिलेला शब्द विन विन पोझिशननी आपण जिंकणार आहे. ना तुम्ही मला एनर्जी एक्सचेंज फी वापस मागणार ना मला देण्याची गरज पडणार, कारण मी जिंकले तुम्ही जिंकणार, तुम्ही जिंकलात मी जिंकेल. विन विन पोझिशन असणार आहे. माझ्या हारण्यामध्ये तुमची सुद्धा हार असेल आणि तुमच्या हारण्यामध्ये माझी सुद्धा हार असेल. हे ब्रह्मांड आपल्याला सगळ्यांना जिंकवण्यासाठी ऊर्जा निर्माण करत आहे. ते कसं काय कोणाला हरू देणार नाही ना. म्हणून या ऊर्जेचा फक्त आपल्याला योग्य प्रकारे उपयोग करायचा आहे आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जोडणे म्हणजेच हे की माझ्याकडे जी ऊर्जा येत आहे, या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा मला मिळत आहे, ती ऊर्जा मला आज मिळत आहे त्यापेक्षा अधिक प्रमाणात ही ऊर्जा मी घ्यायची आणि घेतलेल्या ऊर्जेचा मी योग्य प्रकारे वापर करायचा माझ्यासाठी, माझ्या आप्तस्वकीयांसाठी, माझ्या उत्कर्षासाठी, माझ्या उत्कर्षासोबत इतरांच्या उत्कर्षासाठी, माझ्या शांततेसाठी, माझ्या शांततेसह इतरांच्या शांततेसाठी या ऊर्जेचा वापर करावा. आणि आपले नातेसंबंध छान करण्यासाठी. तर नक्कीच मी विचारेल की खरंच ब्रह्मांडी ऊर्जा रेकीसोबत जोडले तेव्हापासून आमच्या रिलेशन मध्ये कोणीही असू दे, बॉन्ड कोणताही असू दे,
तो वाढला आहे असं कोणाला सांगायचं आहे? शेअरिंग करा. ज्यांना शेअरिंग करायचं आहे त्यांनी मोठ्या प्रेमाने. मी तर पहिली संधी देणार माझ्या दादाला, ज्ञानदेव दादांना. अचानक नाव घेतलं. हो ना दादा? माईक सुरू करा. आत्मनमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते दादा. काय सांगसाल तुम्ही? काय नाही, रेकीला आल्यापासून बराचसा फरक पडला मला. का जे म्हणतात ते होतं असं. आता कालचा अनुभव तुम्हाला सांगितला मी. जे आपल्याचा प्रश्न होता पाण्याचा तो मिटला बुवा असं. हं. आणि जे शारीरिक व्याधी होत्या आता पूर्णपणे म्हणजे हे झाले, सकारात्मक भूमिका यायला लागली सतत मला. म्हणजे असं कोण काय बोलतं याचं माझ्याकडे काही लक्ष नसतं असं. आपण फक्त आपला विचार कसा आपण तेच मांडायचा आहे. आणि प्रत्येक घरातल्या व्यक्तीनं रेकी जर केली तर ते एकदम फायदेशीर असतं. निदान कुटुंब तरी ते त्याचं कुटुंब तरी सांभाळू शकतो बुवा असं. दादा, आजचं सेशन आहे रिलेशन. नातेसंबंधांमध्ये सुधार झालेत. हो, नात्यामध्ये पण हे आहे ना, कारण नाते तर पहिले चांगले होते आमच्या सुरुवातीला पासून बी, पण आता हं, कुठंतरी काहीतरी त्याच्यामध्ये हे होतं, पण ते आता एकदम जवळीक आले असं. खूप छान. आपण आपल्यात बदल येस, झाल्यानंतर ते समोर तेच नाही करू शकत, पण आपल्यात करतो आपण असं. खूप सुंदर. मुलगी झाली खूप मग. छान. आपण नमस्ते मॅडम. त्या दिवशी ते विहिरीचं एक पाणी लागलं, त्याच्यानंतर मुलगी झाली आमच्या बंधूला. हं, हम्म. त्याने एका दिवशी हॉस्पिटलला गेलो होतो मी, उशीर हो. झाला होता क्लास. हं, हं. खूप छान. तुमचा तब्येतीचा काय इश्यू होता ज्ञानदेव दादा? ते मणक्याचं हे होतं मला थोडस. ते स्थिर नव्हतं तुम्हाला माग याच्या वेळेस म्हटलं तुम्ही, ते हं, एकदम क्लिअर झालं ते. कारण असं मणक्याचं थोडस सिरा थोडीशी की होती, तर ते बऱ्याच वेळेस त्याचं एक्सरे वगैरे काढलं होतं पण हं. त्याच्यामध्ये काही दिसलंच नाही. आणि जेव्हापासून ते मेडिटेशन वगैरे हे केलं ना, तेव्हापासून मला असं एकदम मोकळं वाटायला लागलं, असं म्हणजे असं कुठलाच त्रास नाही. नाहीतर खूप गोळ्या छान. कंपल्सरी. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू. कोणाला शेअरिंग करायचं अजून? हा, कुसुमबाई. नाते संबंध कुसुमबाई. बाकी काहीच नाही बोलायचं कुसुमबाई. हा, हे दुखते ते दुखते नाही सांगायचं आज कोणाला. हा, आता खूप फरक पडलाय आपल्याला. कडक कडक सांगते मी. कुसुमबाई, माईक सुरू करा ना. हा, म्हणजे ना मग समोरच्यांना वाटते, अरे कुसुमबाईची अजून पाठ दुखून राहिली. अरे कुसुमबाईची पाठ दुखणारच आहे काही दिवस. नाही तुम्हाला मॅडम, माझं पाठीमध्ये सगळं नाही, सगळं राहिलं. माझे फक्त पाय राहिले आता पाय दुखताय, बाकी काहीच नाही. सगळं ओके झालंय माझं. नातेसंबंध ओके झाले. सगळे घरातले म्हणजे तुझ्यामध्ये बदल झालाय. बाकीचे लोक पण म्हणतात बदल झालाय तुझ्यामध्ये. चेहऱ्यामध्ये सगळ्या शरीरात फरक पडलाय मला. सगळे म्हणताय वेगळी झाली तू, अशी चांगली छान दिसते आता. कंबर पण बसली का आता? कंबर थोडी दुखते, पण मग एवढं नाही. पायच राहिले आता माझे. कंबर असं म्हणजे जास्त हे केलं का, फिरलं जास्त, बसलं जास्त वेळ तर मग दुखतं. नाही तर नाही, कंबर पण राहिले आता, काही नाही एवढं. बर, पाय लई चावताय माझे फक्त. बर. फक्त पाय राहिले माझे. ते पण निघून जातील बाकी आता, जाऊ हो, द्या. मुळ्यादाच क्लिअर झालं सगळं. मुळ्यात एकदम गायबच झालं माझं मुळ्यात. तो राग यायचा की नाही कुसुमबाई? राग एकदम कमी झाला मॅडम माझा. खूप चिडचिड करायची मी खूप. घरामध्ये प्रत्येकावर चिडचिड करत राहायची, सुनांवर बी मुलांवर बी सगळ्यांचं. आता सगळे म्हणते बदल झाला, बदल झाला मम्मी मध्ये असं. सासूबाई बदलल्या. हो. कुसुमताई, जो मूळव्याध होता ना, हा का होता माहितीये का? रागामुळे मूळव्याध होता. हो, लक्षात घ्या. खूप त्रास रागामुळे व्हायचा मॅडम मला. मूळव्याध होता आणि त्याच रागामुळे नातेसंबंध खराब होते. आता हो, लाडक्या सासूबाई झाल्या मला माहितीये. त्या का? हो, कारण रागही कमी झाला. म्हणजे बघा, इथंच सगळ्यांना उदाहरण आहे. तब्येतही सुधारली, हो. नाते सुधारले. हो की नाही? वजन वजन सुद्धा मॅडम कमी झालं माझं. तब्येतही कमी झाली बस. किती कमी केलं? कमी नाही, पण मग वाटतं सगळे म्हणतात बारीक झाली बा असं. मी अजून वजन नाही करेन, पण मग सगळे म्हणतात बारीक झाली असं. खूप सूज सुंदर. माझ्या हातापायावर खूप सूज होती, चेहऱ्यावर होती सूज, हातापायांवर पण सगळं कमी झालं. मस्त. खूप छान.
हो. छान कुसुमताई. हम्म. पुढे आनंदी आनंद सर्वीकडे, हो आनंदी आनंद खूप खूप सर्वीकडे. धन्यवाद मॅडम, खूप खूप तुम्हाला धन्यवाद. हा, मी जाणून म्हटलं. पहिले कुसुमबाई काय म्हणतात माहितीये का, मॅडम माझी ना पाठ राहिली, बाकी सगळं झालं. म्हणून म्हटलं आज बाकी नाही सगळं काय मॅडम झालं माझे, ते सांगा. हो नाही माझे पाय दुखते, बाकी काहीच नाही आता सगळं. पाय बस चावताच आहे अजून माझे, पण होईल मला, हा, विश्वास आहे कुसुमबाईचे मला होईल बा. बसतील का पाय कुसुमबाईचे? हो. हो म्हणतात सगळे, सगळे हो हो म्हणतात कुसुमबाई. हो. ओके, हो जाएगा. संजना, आत्मा नमस्ते मॅडम. आवाज मोठा बाळा. आत्मा नमस्ते मॅडम, येतोय आवाज? हा, जवळ घ्या माईक. आता येतोय? यस. हो. माझा मेन म्हणजे राग खूप शांत झाला. मी खूप रागिष्ट होते, मला खूप राग यायचा. पण त्या त्या आता तर मला कोणी काही बोललं तरी पण मला अजिबात राग येत नाही. उलट मला त्यांची खूप दया येते की आपल्याला एवढं ज्ञान आहे, त्यांना नाहीये म्हणून ते कदाचित रागवत असतील. मी रागून रागून मला पहिल्या प्रत्येक क्षणाला कोणी काय बोलत इतका राग यायचा ना, की मी आता इतकी म्हणजे शांत झालेली ना, मला आता कोणी काही बोलत आणि कोण बोलतच नाही. मेन म्हणजे आता तसं झालं नाही, कारण की आपल्या स्वतःमध्ये बदल झालेला आहे. पहिला आपणच चुकीचं होतं याची आता मला खरंच जाणीव झालेली आहे. 100% आपण चुकीचं होतो. नातेसंबंधात सुधार व्हायला लागलेत. खूप खूप खूप. इव्हन आता असं झालेलं आहे की मी तर तुम्हाला सांगितलेलंच होतं, सगळं तुम्हाला माझी स्टोरी तर माहिती आहे. तर ते तर आता असं झालं की आता मी जरी जेवली आणि माझं ताट जरी मी थोड्यात जरी ठेवलं आणि मी जरी बसली ना, तरी माझ्या समोरची व्यक्ती ताट उचलून माझं स्वतःचं ताट उचलून घासून वगैरे ठेवू शकतं, पण मला काहीच बोलू शकत नाही. इतकं सुंदर रिलेशन झालंय. म्हणजे प्रेम वाढलंय. हो हो हो, 100%. आणि हे समर्पण पहिले स्वतःकडून गेलं की त्यांच्याकडून आलं, तिकडनं आलं. माझ्याकडं. खूप सुंदर, खूप सुंदर. उदाहरण आहे आपल्या समोर संजना, की माझ्याकडून प्रेमाच्या, आपुलकीच्या, मायेच्या, समर्पणाच्या, प्रामाणिकपणाच्या, बरोबर आहे ना, पारदर्शकतेच्या म्हणूया आपण, भावना हो. गेल्या आणि नाते छान झाले. खूप चिडचिड व्हायची आणि एकदम म्हणजे असं किती फ्युचरची खूप काळजी वाटायची की आपलं फ्युचर कसं असणार. पण आता काहीच नाही, अरे खूप छान आहे आपलं फ्युचर, खूप ब्राईट आहे. काहीच म्हणजे एकदम ब्रह्मांडाकडे इतकं समर्पण केलेलं आहे ना, कसलीच भीती नाही, काहीच नाही, एकदम रिलॅक्स. काही म्हणजे कसलं टेन्शनच नाही मेंटलची. इतकं छान वाटायला असं दिवस, इतका सुंदर आणि इतकं प्रश्नच नाही, एकदम वेगळ्या जगात आपण वावरतो असं वाटतं खरंच. आणि प्रत्येकाने खरंच आलं पाहिजे, खरंच आलं पाहिजे आपलं आणि आपल्या परिवाराचं. आपल्यामुळे आपण जर खरंच आपण आपल्यामध्ये किती असं काय की आपण स्वतः बदलून आपण इतरांनाही बदलू शकतो. आणि खरंच प्रत्येक घरातला एक जरी आला ना, तरी खरंच म्हणजे तशी मी बोलणं मला शब्द सुचत नाहीये, इतकं परिवर्तन होईल आणि सगळे सुखी आनंदी होते खरंच. आपल्या वातावरणामुळे असं आपल्या म्हणायचं ना संजना आता, लाडकी सून, लाडकी मम्मी, हो लाडकी ना. बायको. नक्की 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 नक्की. पण अजून आपल्याला स्वतःला अजून दिलं पाहिजे, म्हणजे ते नक्कीच. देतच राहायला पाहिजे. ते त्याला एंड नाही, म्हणजे ते आपण शिकलंच पाहिजे. आणि आपला शेवटचा श्वास असेपर्यंत मी तर कधीच म्हणजे तुम्हाला मला तर कधी कधी असं वाटतं की आपलं सेक्शन जर संपलं तर मी मॅडमशी राहू शकत नाही. मी तर कधी कधी त्या दिवशी रडत होती की आता जर माझं हे झालं तर मग मॅडमला मी कसं, म्हणजे मी नाही राहू शकत. मी खरंच नाही, मी देवाला ते सांगते शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यामध्ये ते नाव आलंच पाहिजे बस, माझ्या समाजांचा, माझ्या मॅडमचं. मी नाहीच मी राहू आपण ना शकते. संजना कायम एकमेकांच्या सोबत राहणार आहे ऊर्जा स्वरूपामध्ये. ओके, ही हो ऊर्जा जी नक्की. ग्रहण करताय ना, ही कायम सोबत राहणार आहे. आता आपण काय झालोय, आपण थोडंसं भावनिक झालोय सोबत असल्यामुळे, म्हणून आपल्याला असं वाटते बाबा सोडलं तर काय, किंवा सेशन संपल्यानंतर काय होईल. पण ना, मला खरंच रडायलाच येत होतं. मी कसं सांगू मॅडमला, मला नाही राहू शकत, मी खरंच नाही राहू शकत, मी तर नाही राहू शकत ती तुमच्याशिवाय. पण तयारी करून घेणार तुमची एकटं राहायची, काळजी करू नका. ग्रँडमास्टर इम्पॉसिबल आहेत ना, सगळ्या गोष्टी होणार, काळजी करू नका.
हम्म. नक्की नक्की. खूप सुंदर, खूप खूप सुंदर. म्हणजे जेव्हा जेव्हा अनेक गोष्टींची चिंता होती ना, ती चिंता जाऊन आता जो समर्पणाचा भाव आला ना संजना, खूप सुंदर. आणि एक एक म्हणजे ते मॅजिक तर इतके होत असतात ना, की माझं तुम्हाला सेक्शनच म्हणजे पूर्ण हे होईल की संपणार नाहीये. माझंच पूर्ण सेक्शन 2 तास पण मला कमी पडते. इतकं छोटे छोटे मॅजिक आणि इतकं म्हणजे ना, खरंच इतकं जे बोलतो ते होतं, जे पाहिजे ते भेटतं. अजून काय पाहिजे? छोट्या छोट्या तर इमिजिएटली, क्विकली. खूप छान. आनंदी आनंद सर्व. थँक्यू मॅडम, खरंच खूप खूप थँक्यू. छान. बोला राजेंद्र सर. आत्मा नमस्ते. आठवण मस्ते. मी गेले 15 वर्षापासून मेडिटेशन करतोय, पण रेकी जॉईन केल्यापासून, हा कोर्स जॉईन फर्स्ट सेकंड थर्ड झाल्यापासून मला ध्यान आता खूप छान लागायला लागले. पूर्वी असं ध्यान लागायला वेळ लागायचा, पण आता 5व्या मिनिटाला ध्यानस्थ अवस्था येते आणि खूप छान अनुभव आहे. खूप मस्त वाटतं आणि हे शेवटपर्यंत करायचंय मला. सगळे जे काय कोर्सेस असतील ते सगळे करायचे आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला करायचे आणि जॉईन झालंय आम्ही सगळे. येस, येस. खूप छान. आणि सगळ्यात काय आनंदी. व्हावं की प्रत्येक घरोघरी मेडिटेशन झालं पाहिजे. घरोघरी, घराघरात आणि आनंदाचं वातावरण. मेडिटेशनमुळे आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि आनंदी वातावरण प्रत्येक घराघरात निर्माण झालं पाहिजे. प्रत्येक घरातल्या प्रत्येक चेहऱ्यावर स्मितहास्य दिसायला पाहिजे आणि त्यासाठी मेडिटेशनची गरज आहे आणि त्यासाठी तुमचं हे कष्ट आहे ते खूप खूप महान आहे. तुमचं हे कार्य खूप महान आहे. तुम्ही हे घराघरात पोहोचवते, अगदी तळागाळातल्या लोकांपासून ते उच्च विद्या विभूषित लोकांपर्यंत सगळं पोहोचवत आहे तुम्ही. माझं सेशन चालू आहे ताई. थोड्या वेळाने फोन करा. खूप खूप सुंदर सेवा आहे आणि ह्यात मला जुडून राहायचं आहे आणि मला सगळे कोर्सेस करायचे. नक्कीच सर, नक्कीच. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आणखी कोणाला शेअरिंग करायचंय? कल्पना. हा. पहिली डिग्री. माईक सुरू करा. मंजुळाताई. कल्पनाताईचा माईक सुरू होत नाही तोपर्यंत मंजुळाताई. हा बोल. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. मॅडम बोल. मला आत्ताचाच अनुभव सांगायचा आहे. आपलं सेशन चालू व्हायच्या आधी मला बसवल्या जात नव्हतं, एवढं डोकं दुखत होतं माझं. आणि त्या ताईंनी ज्या बाहेर गेलेल्या आहे यात्रेला, त्या म्हटल्या मला रेकी द्या मॅडम. त्यांच्यासोबत मी मनातल्या मनात म्हटले, मॅडमनी मला पण रेकी दिली, माझं डोकं थांबलंय. तर खरंच मला खूप छान वाटतं या आणि खूप मनापासून धन्यवाद. आणि खूप खूप कौतुक की तुम्ही म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचताय. याच्यासाठी खूप, खरंच खूप कौतुक आणि खूप उद्दिष्टच खूप ते आहे. धन्यवाद. तळागाळातील लोकांसाठीच उद्दिष्ट आहे. नाहीतर मग आपण ऍडव्हर्टाईज नसती का केली. हं? मला वाटत नव्हतं माझ्याकडून होईल म्हणून, कारण मला जमेल ना जमेल असं वाटत होतं. पण ज्यावेळेस मी सगळ्यांचे अनुभव ऐकले आणि नाही ते करू शकता तुम्ही का नाही असं वाटून मी लगेच हे झाले, इम्प्रेस झाले आणि स्टार्ट केलं. खूप सुंदर. खूप छान. आणखी तुम्ही अधिक अधिक बदल घडवून आणसाल, बघसाल तुम्ही. ओके. आता ग्रँडमास्टरला आलेले आहात ना. विस हो हो, विश्वास आहे पूर्ण. नक्कीच नक्कीच. खूप छान. अक्षता मॅडम, पंचाल मॅडम, तुम्ही माईक परत सुरू केला होता. आता तुम्ही बोला. माईक सुरू करा. आता करा माईक सुरू. हा बोला ताई. आत्ता नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नक्कीच तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं म्हणूनच माईक सुरू केला. बोला. नंतर बोलू मॅडम. नंतर बोलू. नंतर बोलसाल. बरं बरं बरं. बोला ना, बोला ना. जे असेल ते बोला. नाही, किती दिवस झाले तुम्हाला नंतर जॉईन बोल. होऊन? 20 तारखेपासून जॉईन झाली. 20 तारखेपासून. बरं. म्हणजे कुठेतरी आता 8-10 दिवसच झाले. बरं वाटतंय ते मेडिटेशन करत आहात नियमित? हो, बरं वाटतंय. बरं जरा वाटतं. काही मानसिक जरा हो, झोप बीप लागते? झोप बीप लागते, सकाळी उठायला होत नाही लवकर.
बर. काय प्रॉब्लेम साठी आल्या तुम्ही? प्रॉब्लेम तर सगळेच आहेत. बर. हम्म. फक्त मला सांगा, मेडिटेशन नियमित करता? हो, करते, सकाळी उठून करते. मग नका टेन्शन घेऊ अक्षताताई. ओके. सगळ्या गोष्टी ओके. छान होणार आहेत. थोडा वेळ द्या. ओके. हो. हम्म. तुमच्या बहिणीने तुम्हाला जोडलाय ना? हो. हा, तिने ज्या विश्वासाने जोडलाय ना, तिचा विश्वास ही युनिव्हर्स आहे ना, कधीच त्याला तडा जाऊ देणार नाही. एवढा एवढा तुमच्या बहिणीवर पण आणि त्या ब्रह्मांडावर पण विश्वास ठेवा. मला तर तुम्ही ओळखत नाही. ओळखता का? आता ओळखायला लागले. आता ओळखायला लागल्या. हा, मग माझ्यावरही थोडा थोडा ठेवा. ओके. हो. हा, ओके. खूप छान, खूप छान. आशाताई, बोलायचं तुम्हाला? खूप दिवसातून आल्या तुम्ही. तब्येत कशी आहे? आज नाही ना. पण नमस्ते. खूप दिवसातून आली आणि म्हणजे मी ऍक्च्युली स्किपच झालं की जॉईन व्हायचं वगैरे. पण जेव्हापासून आता जॉईन झाली त्याचं रिचार्ज झाल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही तुम्ही तर नेहमीच पहिल्यासारख्या पण म्हणजे नेहमीच तेच छान सुंदर बोलतात. मला खूप वाईट वाटतं, मी खूप दिवस मिस केलं ते. आणि सगळेच तुमच्या प्रेमात पडतात ऍक्च्युली. खरंच तुम्ही खूपच छान आहात. सगळे जण प्रेमात पडतात तुमच्या, आणि मी पण तुम्हाला बोलले होते, मी खूप प्रेम करते तुमच्या. तुम्ही खूप म्हणूनच छान आहात. बॉन्डिंग साठीच तर तुम्हाला बोलवलं. खूप आपलं खूप खूप छान आहे. खूप. तो आज अचानक मला म्हणजे क्लिक झालं आणि बघितलं तर मी म्हटलं अरे जॉईन होऊया. खूप दिवसात नाही झाले आणि विषय पण छान आहे. म्हणजे विषय नंतर कळला, आधी जॉईन झाले. मग मी पाठी जाऊन बघितलं, अरे विषय पण छान आहे म्हटलं आज. आणि मॅडम बरोबर बोलायला म्हणजे ऐकायला हवं सगळं. म्हणून ऐकत होते सगळं. पण खूप खूप छान वाटलं. पण मला थोडं वाईट वाटतं माझं, की मी रेग्युलर मेडिटेशन मी मध्ये मध्ये दांडी मारते मेडिटेशनला. आणि म्हणून मग काही काही प्रॉब्लेम वरती येतात. पण जर मेडिटेशन केलं रेग्युलर तर मी खूप 100% शुअर आहे की कोणाला काही प्रॉब्लेमच राहणार नाही. एवढं सुंदर रेकी तुम्ही दिलेलं आहे, खूप छान शिकवलंय मला. आणि जे तुम्ही ते दिलंय ना ते खूप मनापासून दिलेलं असतं. दुसऱ्यांकडे रेकी मी शिकली होती पण मला काही अनुभव आला नव्हता खरं सांगायचं. पण तुम्ही जे दिलंय ना त्याचं मनातून भरभरून देतात. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण हवं ते मिळू शकतं त्यांना, आणि हेल्थ वेल्थ सगळ्या गोष्टी सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर येऊ शकतात. पण फक्त एवढंच आहे की प्रत्येकाने ते मेडिटेशन पण केलं पाहिजे. आणि तुम्हाला नेहमी व्हिडिओ मध्ये पण बघितलं पाहिजे तुमचा हसरा चेहरा वगैरे. मग सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हे प्रेम तुमचं. बस. नेहमी. तुमचं खूप सारं प्रेम नेहमी मला हसवतं. या दुपारची बॅच सुरू झाली आहे आशाताई ग्रँडमास्टरला. मी आवर्जून सांगेन, आता दुपारच्या बॅचला शक्य होईल तुम्हाला तर या. बाकी विचार करू नका, युनिव्हर्स एनर्जी एक्सचेंज देतं. मी तेव्हाही सांगायची, आताही सांगते आणि पुढेही तेच सांगणार. ओके. तर कालपासूनच सुरू झाली आहे बॅच. तर तुम्ही उद्या नक्की जॉईन करू शकता. नवे लोक येतच आहेत अजूनही. आजही 1-2 लोक आले आहेत. दुपारची बॅच नेहमी होत नाही, सगळ्यांना माहिती आहे. ओके. हा. नवीन 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 सदस्य कोणाला बोलायचं आहे? असा हात वर करा ज्याला बोलायचं आहे. रिलेशन साठी बोलावं लागेल. मला माहित आहे थोड्या वेळात रुबीचा हात वर येणार आहे. आमची रुबी आहे ना, बोलणारच आणि आम्ही त्यांना संधी देणारच. ओके. हा, 2 मिनिट, फक्त 2 मिनिट. आमच्या सगळ्यांची लाडकी आहे रुबी, हो की नाही? सगळ्यात छोटं छोटं बाळ आहे आमच्या सेशन मधलं, की नाही? सगळ्यात छोटा मेंबर आमच्या सेशन मधला लाडका मेंबर, पण 2 मिनिट थांबावं लागेल. कोणाला संधी देऊया? जयश्री क्षीरसागर, काय वाटते ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडलं तेव्हापासून? छान वाटतं मॅडम. यात्रेचा प्रवास खूप छान झाला. आवाज येतो मॅडम? हा, पण रेंज कमी आहे जयश्री तुमच्याकडे. आवाज येतोय पण थोडी रेंज कमी आहे. बरं. थोडी रेंज कमी. हा हा, पुढच्या सेशनला बोलूया आपण. छान झाला. नेक्स्ट नेक्स्ट सेशनला बोलूया. आवाज
मानसी मानसी करंडीकर. नमस्ते मॅडम. आता नमस्ते. मॅडम जसं सेशनला जॉईन झालेली आहे तसं इतकं म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाटतंय, खूपच छान. आणि माझं जे प्रोफाईल आहे त्याच्यात मला खूप छान फरक पडलेला आहे. रादर मी ऍडमिशन काउन्सिलर आहे. तर जसं मी जॉईन झालेली आहे तसं आमचे सर आहेत ते खूप खुश झाले, कारण इंजिनिअरिंगला 10 ऍडमिशन मी मिळवून दिलेलो आत्ता सेशन मिळव जॉईन केल्यानंतर. तर तो एक तर फरक म्हणजे खूप झालेला आहे. SSY सिद्ध समाधी योग हा मी काही वर्षापूर्वी केलेला होता. पण ते जे मेडिटेशन आणि आत्ताचं जे मेडिटेशन आहे ना, हे मेडिटेशन इतकं फरक आहे की ह्या मेडिटेशननी लगेच आपल्याला म्हणजे जो फरक आहे तो पॉझिटिव्हली जाणवतो. म्हणजे चक्रांवरचं मेडिटेशन मी पहिल्यांदाच करतेय. तर त्यामुळे खूपच छान वाटतंय. माझ्या स्वतःच्या घरात बरेचसे मी मॅडमशी बोलले होते की माझ्या घरात काही प्रॉब्लेम झालेले आहेत, त्याचेही मार्ग निघायला सुरुवात झाली आहे मॅडम. तर त्यामुळे आजच मिस्टर एका ठिकाणी जाऊन आले, तर त्यामुळे ते पण पॉझिटिव्ह रिझल्ट जाणवत आहे. तर त्यामुळे खूप खूप धन्यवाद, तुमचे धन्यवाद, खूप खूप युनिव्हर्सचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे बघितलं की खूप पॉझिटिव्ह वाटतं, हे तर नेहमीच मी सांगेन. खूप छान मॅडम, खूपच छान. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद मीनाक्षीताई. आणि सगळ्यांना सांगते आहे की मी इथं चॅट बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक टाकलेली आहे. ओके, नवीन सदस्य ती ग्रुपची लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, हा, तुम्ही मेसेज टाकला आहे की मॅडम मला ग्रुपला जॉईन करून घ्या. मी ग्रुपची लिंक टाकली आहे, त्यावर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट ग्रुपला येता. ओके, हा, खूप छान. कल्पनाताई पाटील, कसे आहात तुम्ही? नंतर मी प्रतिभा पाटील यांना सुद्धा संधी देईल हजर असतील तर, व्हिडिओ सुरू केला तर. कल्पना पाटील, होतो का माईक सुरू? छान आहे मॅडम. आत्मा छान नमस्ते. आहे, छान. आत्मा नमस्ते मॅडम. 2 दिवस मी थोडं बाहेर होते हं. आणि आजही थोडं लेट आली, म्हणून मला जॉईन करता नाही आलं लवकर. काय आल्या आल्या बदल मी वाटतो? लगेच जॉईन केलं. काय बदल वाटतो मंजुश्री हिली इन्स्टिट्यूट सोबत जोडल्यापासून? मॅडम, बदल म्हणजे युनिव्हर्सला तुमच्याशी जोडायचंच होतं, म्हणून मी 1-2दा सेशन करूनही जोडली नाही. म्हणजे हं, बदल याच्यासाठी की माझ्या याच्यात बदल होणार होता, म्हणून मी तुम्हाला जॉईन झाली मंजुश्री हं, इन्स्टिट्यूटला. बरोबर. आणि जे सकाळी करते ना मॅडम, मी सकाळी उठल्या उठल्या मेडिटेशन कुठलं का असे ना, ते 25 मिनिटाचं तर करतेच. पण मग ते जर नाही झालं तर 16 मिनिटाचं, 7 मिनिटाचं, 5 मिनिटाचं, कुठलं का असे ना, पण रोज एक डेली करते मेडिटेशन. त्याच्यामुळे मला खूप खूप बरं सुंदर, वाटतं. धन्यवाद मॅडम. खूप छान, खूप छान. आपल्याला खूप जास्त रिझल्ट द्यायचा आहे कल्पनाताई. मी कोणतं तरी करते असं म्हणून नाही चालणार, आपल्याला सगळं करावं लागणार आहे. कारण आपण मोठ्या गोष्टीचं टार्गेट घेऊन आलेलं आहे, बरोबर की हो, नाही? ज्या ज्या हो. विद्यार्थ्याला आउट ऑफ पर्सेंट मिळवायचे आहेत, तो खूप जास्त अभ्यास करेल की नाही? खरं सांगा. आणि ज्याला 35% वर पास व्हायचं आहे, तो कधी 15 मिनिटाचं करेल, कधी 10 मिनिटाचं करेल, कधी 25चं करेल. आणि ज्याला पूर्ण पर्सेंटेज मिळवायचे आहेत, तो पूर्ण अभ्यास करेल, एवढं लक्षात घ्या. हं? मॅडम, मला ते सांगा की मी म्हणजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे रोज? सगळेच मला मेडिटेशन केले थोडस पाहिजे. असं गायडन्स. सेकंड डिग्रीचे आता सेकंड लाईन हो तुम्ही का? तीन मेडिटेशन आहे तुम्हाला. पिरॅमिड दिलेला आहे, पॉवर बॉल असेल, पिरॅमिड, पॉवर बॉल, सेकंड डिग्रीचं मेडिटेशन आणि रात्री फुटबॉल सगळंच करा तुम्ही. कारण तुमचं टार्गेट मोठं आहे ताई, समजून घ्या. हो, हो, हो. ओके, आपली मशीन निघाली पाहिजे. हा, तेच तर. येस, ते आपण मोठं महत्वाचं टार्गेट मॅडम. घेऊन आलेलं आहे. आपल्या जयाताई कोकाटे यांची जवळजवळ 4 महिन्यामध्ये मशीन जी काही ते फ्रिक्वेन्सी असते मशीनची आहे ना, काय आहे हो, ते मला नाही कळत 5 त्यामधलं. लिटर 5 लिटर 4 लिटर, तर माझं आता 1 लिटर आहे फक्त. मला नाही माहिती ते काय आहे, खरंच माहिती नाहीये. तर तुमची काय आहे, त्यांची काय आहे? तर त्यांची ती 14 वरची 7 वर आलेली आहे.
मला माहिती नाही काय, पण त्या मात्र खूप हौसीने सांगतात मॅडम एवढं मी कव्हर केलं आहे. ओके. तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये जेथे काही आहे तेथे तुम्हालाही तेवढाच रिझल्ट आपल्याला आला पाहिजे. हं? हा, मग मी तेच विचारते की मग मी रोज किती मेडिटेशन करायचे? तेच सांगितलं मी आता. परत ऐका, सगळे. व्हिडिओ ऐका ओके. आता परत. हा. ओके. हा ओके. व्हिडिओ मी ऐकते मॅडम, सगळे सगळे सिम्बॉलचे पाहिले, सगळे बघते मी ओके, मेडिटेशन सर्व करा तुमच्या डिग्रीला असलेले. ठीक आहे. ओके. धन्यवाद मॅडम. मंजुषा, तुम्ही आज पहिल्यांदा आले मंजुषा? ओके, काय हरकत नाही, काय हरकत नाही. हो. वाटल्यास माईक सुरू करू शकतो. हा. ओके. हो. एक का जणाला संधी देते. कोणाला शेवटची संधी हवी आहे? हात वर करा. आणि त्यानंतर प्रश्न. कोणाला देऊ संधी? मंजुषा ताई, तुम्हाला काही बोलायचं आहे? तुमचा पहिला दिवस आहे. तुम्हीच मंजुषा हो. ताई. हा, काही प्रश्न आहे? नाही, सध्या सगळ्यांचं ऐकत आहे. हा. सगळ्यांचे अनुभव. कोणी पाठवली लिंक? लिंक मी तुम्हाला युट्यूब वरूनच हे केलं आहे, जॉईन झाली आहे. बर. हम्म. ओके, काय हरकत नाही. अच्छा. खूप छान. युट्यूबच्या छान सगळ्या वाटलं सदस्यांना सगळ्यांचे अनुभव अंतर्मनापासून ऐकून. धन्यवाद. तुम्ही सर्वजण विश्वास ठेवता. कोण कुठचं युट्यूब वरून तुम्ही विश्वास ठेवता, येता आणि तुमचं आयुष्य बदलवून घेता. अनेक सदस्य आहेत जे ज्यांनी स्वतःचं आयुष्य बदललं आहे. युट्यूबचेच आलेले सदस्य. ओके. दुसऱ्या कल्पना ताई, कल्पना 1, कल्पना 2, कल्पना 3. 2 नंबर कल्पना ताई, तुम्ही माईक सुरू करा. शेवटची संधी, शेवटचं शेअरिंग. नाहीतर मग सावित्रा ताईंना देईल मी. सावित्रा ताई. हा. रोज सगळ्यांना विचारता हा, सगळ्यांचं ऐकता फक्त. ओके. कल्पना ताई, तुमचा माईक सुरू होतो का? कल्पना जाधव. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. वाट बघत होत्या माझं आडनाव कधी घेता. हा. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे मॅडम. आणि जे आपण विचार करतो ना ते आपोआप आपल्याला हे होतात, भेटत जातात आणि आपोआप तसं होतं. आणि हं. खूप मेडिटेशन केलं, खूप फ्रेश वाटतं, आळसपणा पूर्ण निघून गेलेला आहे. मनातल्या इच्छा पूर्ण होत आहेत हळूहळू. खूप छोटे छोटे अनुभव खूप छान येत आहेत. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. रेकीचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू. आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट दिल्याबद्दल. यस, आजचा सेशनचा विषय तसा खरंच कठीण होता. जाहीरपणे काय काय बोलावं, काय काय नाही. कुठं काही चूक झाली असेल तर नक्कीच अंतर्मनापासून क्षमा असावी. एखाद्या ठिकाणी बोलताना कुठं काही कमी जास्त झालं असेल समजून घ्यावं, अशी सर्वांना विनंती आहे. तर कारण आलेला विषय सगळा वेळेवर आलेला असतो. अशी काही खूप तयारी करून सेशन झालेले नसतात. ते युनिव्हर्स ज्या प्रकारे सांगतं त्या त्या प्रकारे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचं सहकार्य आहेच. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच छान प्रकारे होतात. तर मी सर्वांना सांगेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. व्यक्तिमत्वाचा विकास करा. रिलेशन छान करा. तुम्हाला वाटल्यास या क्रमांकावर एक मेसेज करा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेलीच असेल लिंक. तरीही या सगळ्यांना आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आम्ही सर्वांनी ऊर्जेचा अनुभव घेतलेला आहे. आमच्या आयुष्यामध्ये प्रकाश आलेला आहे. असाच प्रकाश तुमच्या सर्वांच्या आयुष्यात येऊ अशी आपण प्रार्थना करूया. ग्रुप रेकी देऊया. जेथे कुठे काही अडचण असेल तेथे नक्कीच मदत केली जाईल. आणि एनर्जी एक्सचेंज फी साठी सुद्धा असं काही कोणाला फार अडवलं जात नाही. तर या मनापासून धन्यवाद. अरे रुबी राहिल्या. रुबी, वेळ झाला. 10 वाजले आज 10. चला रुबी, नेक्स्ट टाइम बोलू आपण. बोलायचं नंतर. हा, चालेल. ओके. आठवण नमस्ते. चला तर आपण छोटस मेडिटेशन करूया आणि नंतर सुट्टी सगळ्यांना. ओके. हा.
आत्मा नमस्ते सर्वांना. आपण मेडिटेशनला जाऊया. आत्मा नमस्ते.